श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा माघी गणेश जयंती 22 जानेवारी गुरुवारी येत आहे. या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो. या दिवशी केलेल्या पूजेमुळे घरात सुख समृद्धी येते. श्री गणेशाची आराधना केल्यानंतर प्रत्येक शुभ कार्याला सुरुवात होते. गणपती, विघ्नहर्ता, विनायक आणि एकदंत अशा वेगवेगळ्या नावाने श्री गणेशाला ओळखले जाते. त्यात गणेशाचे आगमन प्रत्येकाच्या घरोघरी होणार असून भाविक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हिंदू पंचांगानुसार गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. माघ महिन्यातील ही गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी किंवा गणेश जयंती किंवा तिलकुंद चतुर्थी म्हणून ओळखली जाते. भाद्रपद महिन्यातील चतुर्थी ही मुख्य गणेश चतुर्थी असते, तर माघ महिन्यातील चतुर्थी ही माघी गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी गणपतीचा जन्म झाला म्हणून याला गणेश जयंती म्हणतात. गणपती हा विघ्नहर्ता असल्याने या दिवशी त्यांची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते. या दिवशी गणपतीची विधिवत पूजा, आराधना आणि व्रत केले जाते, ज्यामुळे मनोकामना पूर्ण होतात. भाद्रपद चतुर्थीला मोदकाचा नैवेद्य असतो, तर माघी गणेश जयंतीला तिळाच्या लाडवाचा नैवेद्य हा गणपती बाप्पांना दाखवला जातो. माघी गणेश जयंतीला वरद चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असं म्हटलं जातं. पौराणिक कथेनुसार याच दिवशी भगवान गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपांच्या कुटुंबात विनायक नावाने अवतार घेतला होता. भाद्रपद चतुर्थीला गणपती पाहुणा म्हणून येतो, तर माघ चतुर्थीला त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो. या दिवशी गणपतीचे तत्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने जास्त कार्यरत असतात. आणि म्हणूनच माघी गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच माघी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू टाकायची आहे, कोणत्या वेळेत टाकायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम गणपती नमः लिहायला विसरू नका. हिंदू धर्मामध्ये माघ महिन्याला अनन्यसाधारण असं महात्म्य आहे. माघ महिना हा गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि माघ महिन्यामध्ये येणाऱ्या गणेश जयंतीला विशेष महत्त्व हे दिलं जातं. माघ महिन्याच्या चतुर्थीला गणपती बाप्पांचा जन्म झाला होता, म्हणून या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा, कारण माघ महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं. स्नान केल्यानंतर आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं. हे दान केल्यामुळे आपल्यावर विशेषतः गणपती बाप्पांची भरभरून कृपाही होणार आहे. पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं, म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्या आणि आपल्याला स्नान ही करायची. ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच, पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं. ओम गणपतये नमः या मंत्राचा आपल्याला 11 वेळा जप हा करायचा आणि दिवसाला सुरुवात ही करायची, कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंत पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. आता आपण आंघोळी करता थंड किंवा गरम कोणतंही पाणी घेऊ शकतात आणि या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायची ते म्हणजे पंचगव्य. आता पंचगव्य म्हणजे काय? गाईचे दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण या 5 गोष्टीच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात. गायीशी संबंधित या 5 गोष्टींना हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात पंचगव्याशिवाय कोणतेही शुभकार्य पूर्ण होत नाही. खेड्यापासून शहरापर्यंत कोणत्याही धार्मिक सण, शुभकार्य, पूजाविधीमध्ये याचा वापर हा करण्याला प्राधान्य दिलं जातं. पंचगव्याचा उपयोग घरगुती शुद्धीकरणापासून ते शरीर शुद्धीपर्यंत
केला जातो. म्हणूनच आपल्याला सुद्धा आपल्या शरीराच्या शुद्धीकरता पंचगव्य जे आहे ते आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तरीही चालणार आहे, की अगदी तुम्ही पंचगव्य अंगाला चोळून स्नान केली तरीही चालणार आहे. तर हे पंचगव्य आपल्याला कुठे भेटेल, तर जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे सहज तुम्हाला ह्या छोट्या छोट्या पंचगव्याच्या बॉटल ज्या आहेत त्या भेटून जाणार आहेत. त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर पांढरे तीळसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचे आहेत, कारण गणेश जयंतीच्या दिवशी तिळांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तिळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत. तसेच तीळ टाकून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते, कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं. तर या 2 वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आणि आपल्याला स्नानही करायची. पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभ फळ प्राप्त होत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं, 1 मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं, 1 मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नान ही करायचे. स्नान करताना निरंतर आपल्याला ओम गणपते नमः किंवा स्नान मंत्राचा जप हा करायचा आहे. गंगे च यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन् निधी कुरु. या मंत्राचा अर्थ असा होतो, गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे. जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. गणपती बाप्पा मोरया.